नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आता बघा, राज्यात सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी देखील आलेली आहे। ही बातमी खरीच आहे का? खरं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे का? किंवा या कर्जमाफीची काही विशिष्ट तारीख देण्यात आलेली आहे आणि याच्या याद्या ज्या आहेत जे जाहीर झालेल्या आहेत म्हणतात ते खरोखरच जाहीर झालेले आहेत का? ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी 10 फेब्रुवारी 2026च्या निर्णयानुसार समितीत अनुभवी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। ही समिती कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर थेट नियंत्रण ठेवणार आहे। ही समिती केवळ कर्जमाफी न देता शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी काम करणार आहे। पात्रतेची पडताळणी, बँकांकडून आलेल्या डेटाची अचूक पडताळणी करून खऱ्या लाभार्थ्यांची निवड करणे, पारदर्शक वितरण, तंत्रज्ञानाचा वापर करून कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्ज खात्यात जमा करणे, तक्रार निवारण। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशी संबंधित तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारणे। कर्जमाफी प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे। मित्रांनो, प्रशासकीय म्हणजे शासकीय स्तरावर या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली असून खालील टप्प्यात ही प्रक्रिया पार पडेल। नंबर 1, डेटा संकलन। बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे। नंबर 2, पोर्टलवर प्रसिद्धी। पात्र शेतकऱ्यांची गावणी ही यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल। नंबर 3, आधार प्रमाणीकरण। लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे। सप्टेंबर 2025मधील अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते। त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची खालावलेली स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्तरावरून या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान आणि कृषी विभागाच्या समन्वयामुळे एक लीक प्रूफ प्रणाली तयार होत आहे। यामुळे मध्यस्थांची गरज उरणार नाही आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक असल्याची खात्री करावी। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती आणि तीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता। अपेक्षा करतो मित्रांनो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कारण तुम्हाला रोज असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। पुन्हा भेटूयात काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत तुमच्या सर्वांची मनापासून रजा घेतो। धन्यवाद।